रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। भाजपच्या हाती दिल्ली सोपवून काँग्रेसच ठरली भाजपची बी टीम। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक 48 जागा मिळवत 27 वर्षांनी दिल्लीच्या सत्तेवर आली आहे, तर इंडिया आघाडीतील आप या पक्षाला 22 जागा मिळाल्या असल्या तरी त्याची दिल्लीच्या सत्तेवर 3 टर्म असलेली सत्ता संपुष्टात आली आहे। तसेच इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला 0 जागा मिळाल्या आहेत। आम आदमी पक्षाच्या 10 जागा खूप कमी मतांनी म्हणजे 500 ते 5000 मतांनी पडल्या आहेत, तर 5000 ते 15000 मतांनी त्यांच्या 15 ते 18 जागा पडल्या आहेत। आम आदमी पक्षाने गमावलेल्या 28 जागेमुळे भाजपला त्यांच्या हातून सत्ता खेचता आली। यामध्ये मुख्यतः भाजपला काँग्रेस पक्षाची मदत झाल्याचे दिसते। भाजपच्या विजयात आणि आपच्या पराभवात काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे। ज्या राज्यात इतर प्रादेशिक पक्ष मजबूत स्थितीत आहे त्या ठिकाणी काँग्रेसने त्यांच्याशी समझोता करून प्रसंगी 2 पावले मागे यायला हवे होते, परंतु काँग्रेस आपल्या अडेलतट्टू भूमिकेतून बाहेर येत नाही। याउलट काँग्रेस आणि त्यांच्या प्रेमात असलेली मीडिया आणि तथाकथित पुरोगामी विचारवंत मंडळी प्रादेशिक पक्षांना बदनाम करून त्यांना भाजपची बी टीम ठरवतात। आता आप पक्षाच्या पराभवाला हातभार लावून मोदी शहाच्या भाजपच्या हाती दिल्ली सोपवून काँग्रेसच भाजपची बी टीम झाल्याचे निकालातून स्पष्ट दिसते।